नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. नैराश्यावर मात करण्यासाठी फुलपाखरू उपक्रमात ठाणेकरांनी सहभागी होण्याचं महापौर मीनाक्षी शिंदे यांचं आवाहन. रस्ता रुंदीकरणासाठी पालिकेची कारवाई, सेना नेत्याचा बंगला उद्ध्वस्त आणि लाईफलाईन रुग्णालयावर कारवाई करा, नातेवाईकाचा मृतदेह ठेवून हंगामा. आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750-6946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. जागतिक आरोग्य दिनाचं औचित्य साधून रविवार दिनांक 9 एप्रिल रोजी फुलपाखरू या एकदिवसीय उपक्रमाचं आयोजन पहाटे 6 ते सकाळी 11 या वेळेत करण्यात आलं आहे. एकत्र येऊन नैराश्यावर मात करूया, आनंदाचा प्रसार करूया, असं या उपक्रमाचं सूत्र आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त ठाणेकरांनी सहभागी व्हावं असं आवाहन महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केलं. ठाणे महापालिकेच्या कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेस उपमहापौर रमाकांत मडवी, उपायुक्त जनसंपर्क संदीप माळवी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर आर.टी. केंद्रे, ठाणे मनोरुग्णालयाच्या मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अंजली देशपांडे, सिद्धांत प्रतिष्ठानच्या अध्यक्षा साधना प्रधान, डॉक्टर बाभुळगावकर, उज्ज्वला पिंपरे इत्यादी उपस्थित होते. शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग, ठाणे महानगरपालिका, प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे आणि सिद्धांत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आजच्या वेगवान आयुष्यामध्ये व्यक्ती आपल्या भावना दाबून ठेवतात, त्यामुळे नैराश्य किंवा तत्सम विकार जळू शकतो. यासाठी प्रत्येकाने आपल्या भावनांना वाट करून देणं गरजेचं असतं. न्यूनगंडाबाबत नागरिकांना माहिती व्हावी यासाठी या फुलपाखरू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात डान्स वॉकेथॉन, सायक्लेथॉन, बाईक रॅली, म्युझिकल फिटनेस, म्युझिक थेरपी, ध्यानधारणा आणि योग इत्यादींचा समावेश आहे. तसंच दिव्यांगांकडून सादर करण्यात येणारे सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाट्यांचा समावेश यात असणार आहे. नैराश्यावर कशा प्रकारे मात करावी आणि आपलं मन कशा पद्धतीनं मोकळं करावं इत्यादीची माहिती विविध उपक्रमांच्या माध्यमातून दिली जाणार आहे. या कार्यक्रमात जास्तीत जास्त ठाणेकरांनी सहभागी व्हावं असं आवाहन महापौरांनी केलं आहे. तर 9 एप्रिलच्या दिवशी आपण जो जागतिक आरोग्य दिन साजरा करणार आहोत, तर त्या दिवशी आपण ठाणे महापालिका आणि मनोरुग्णालय, प्रादेशिक मनोरुग्णालय आणि सिद्धांत प्रतिष्ठान यांच्या वतीने जो फुलपाखरू कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, तर हे लेट्स टॉक डिप्रेशनवर म्हणजे आपण बोलायचं आहे असं म्हणजे हे केलेलं, नैराश्यावर काही बोलू म्हणून. तर तशा प्रकारचा अवेअरनेस आत्तापर्यंत ह्या ठाण्यामध्ये कधी झालं नव्हतं आणि त्याची पहिली सुरुवात मला तर वाटतं 9 तारखेला आपण करणार आहोत. तर खऱ्या अर्थाने आपण जसं बघितलं की मगाशी पण मी सांगितलं की एकत्र कुटुंब जी पद्धत होती, तर त्याच्यामध्ये सगळ्यांशी नेहमी संवाद व्हायचा आणि जसं स्वतंत्र कुटुंब पद्धती झाली, सगळ्यांना प्रायव्हसी हवी, तर त्याच्यामुळे प्रत्येकजण वेगवेगळ्या कुटुंबात वावरायला लागलं आणि त्याच्यामुळे हे डिप्रेशनचं प्रमाण वाढायला लागलं असं आमचं मत असेल. कारण 2005मध्ये आणि 2005 ते 2015 ह्याच्यामध्ये डिप्रेशनचं प्रमाण 18% वाढलेलं आहे. तर असे ह्याच्यावरती आतापर्यंत क्षयरोग असेल, कर्करोग असेल किंवा इतर आजारांवर आपण बऱ्याच प्रकारे जनजागृती करतो, पण नैराश्यावरती आपण अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं संभाषण केलेलं नाही आणि त्याची सुरुवात आपण ह्या 9 एप्रिलच्या माध्यमातून करणार आहोत. ठाण्यातील समतानगर ते रामचंद्रनगर या महापालिकेच्या विकास आराखड्यातील रस्त्यावर बेकायदा उभारण्यात आलेल्या शिवसेनेच्या एका बड्या नेत्याच्या नातेवाईकाचा बंगला ठाणे महापालिकेनं शुक्रवारी जमीनदोस्त केला. शिवसेनेचे या भागातील वडप्रस्थ आणि माजी महापौर राहिलेल्या या नेत्यानं या बंगल्यासह परिसरातील बेकायदा चाळींवर कारवाई करण्यास प्रखर विरोध चालवला होता. परंतु रस्ता रुंदीकरणाच्या आड येणारी बांधकाम हटवण्याचा सपाटा लावणाऱ्या पालिकेनं कोणत्याही दबावापुढे न झुकता शुक्रवारी या परिसरातील 103 बांधकामं उद्ध्वस्त केली. काही बांधकामांमध्ये रहिवाशांचं पुनर्वसन तर काहींना बांधकाम विकास हस्तांतरण हक्काचं गाजर दाखवत पालिकेनं या भागात कारवाई सुरू केली आहे.
मूळ शहरातील नुरीबाबा दर्गा मार्ग, घोडबंदर भागातील एअरमॉलच्या मागील बाजूस असलेला रस्ता आणि मुंब्रा परिसरातील शेकडो बांधकामांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई करताना एकाही ठिकाणी नागरिकांचा विरोध झालेला नाही, हे विशेष. ठाणे, कळवा तसंच मुंब्रा शहर वाहतूक कोंडीमुक्त व्हावे यासाठी पालिका प्रशासनानं रस्ते रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. नव्या ठाण्याचा हमरस्ता समजल्या जाणाऱ्या कॅडबरी जंक्शनवरून पुढे आल्यास समतानगरचा परिसर लागतो. पालिकेच्या विकास आराखड्यात समतानगर ते पलीकडे रामचंद्रनगर नितीन जंक्शनला जोडणारा असा थेट रस्ता आखण्यात आलाय. मात्र ठाण्यातील काही बड्या नेत्यांच्या नातेवाईकांनी या नियोजित रस्त्यावर बंगले आणि चाळी उभारत वाहतूक नियोजनासाठी अत्यंत फलदायी ठरू शकणाऱ्या या रस्त्याची वाटच बंद केली होती. पालिका आयुक्त संजू जयस्वाल यांनी गेल्या वर्षी घेतलेल्या आढाव्यात या रस्त्याचं नियोजन करण्यात आलं खरं, मात्र शिवसेना नेत्यांच्या विरोधामुळे जयस्वाल यांच्या आग्रहाची धार पुढे बोथट होत गेली. दरम्यान पालिका निवडणुकांचा हंगाम संपताच शिवसेना नेत्यांशी चर्चा करत पुनर्वसनाच्या बोलीवर येथील बांधकामावर शुक्रवारपासून कारवाई सुरू करण्यात आली. ठाणे महापालिका नियोजन विकास आराखड्यात असलेल्या समतानगर रस्त्याच्या मधोमध शिवसेनेच्या बड्या नेत्याच्या नातेवाईकाचा बंगला उभा होता. या रुंदीकरणात हा बंगला आडवा येत असल्यानं शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत या प्रस्तावास विरोध केला होता. तरीही हा प्रस्ताव राबवण्यासाठी आयुक्त जयस्वाल आग्रही होते. या प्रस्तावावरून आयुक्त आणि शिवसेना यांच्यातील नव्या वादाला तोंड फुटलं होतं. पालिकेची कारवाई अटळ असल्याचं लक्षात येताच या नेत्याच्या सांगण्यावरून नातेवाईकांना काही दिवसापूर्वी बंगला रिकामा केला होता. शुक्रवारपासून शहरात सुरू झालेल्या कारवाईमध्ये पालिकेच्या पथकानं हा बंगला जमीनदोस्त केला. शिवाय शेकडो बांधकामही जमीनदोस्त केली आहेत. ठाण्याच्या कॅडबरी जंक्शनहून पोखरण आणि नितीन कंपनी जंक्शनवरून कामगार रुग्णालय भागाकडे जाण्यासाठी रस्ते आहेत. नितीन कंपनी ते कामगार रुग्णालय या रस्त्यावर गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं कोंडी होतीये. सावरकर नगर, इंदिरानगर, लोकमान्य नगर आणि यशोधन नगर भागातील नागरिक या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात, परंतु या मार्गावर नेहमी वाहतूक कोंडी असते. शुक्रवारी समतानगर मार्गावरील बांधकाम हटवून हा रस्ता कॅडबरी आणि नितीन कंपनी मार्गाला जोडण्यात आलाय. त्यामुळे नितीन कंपनीच्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली तर या मार्गावरील वाहनं समतानगरहून वर्तकनगर मार्गे लोकमान्य आणि सावरकर नगर परिसरात वळवणं शक्य होणार आहे. ठाणे बोरोली बसमध्ये शुक्रवारी रात्री क्षुल्लक कारणावरून एका 30 वर्षीय इस्मानं एका 70 वर्षाच्या महिलेवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. जखमी झालेल्या महिलेचं नाव पार्वती ठाकूर असं असून सुमेध करंदीकर या व्यक्तीनं त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेनंतर पार्वती ठाकूर यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुमेध करंदीकर गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून अंबरनाथ येथील शिवसेना प्रणित न्यू हिंदुस्थान कामगार सेनेचा तालुका प्रमुख असून या प्रकरणाचा पुढील तपास ठाण्यातील कासरवडोली पोलीस करत आहेत. काल ठाण्यातून बोरोलीच्या दिशेने जाणाऱ्या एसटीमध्ये पार्वती ठाकूर त्यांच्या सुनेस समवेत प्रवास करत असताना मागील सीटवर बसलेल्या सुमेध करंदीकर याच्याशी त्यांचा वाद झाला. सुमेध ठाण्याहून गाडी सुटल्यापासूनच इतर प्रवाशांसोबत हुज्जत घालत होता. मात्र पार्वती ठाकूर यांच्याशी त्याचं कडाक्याचं भांडण झालं. यावेळी सुमेधनं त्याच्याजवळ असलेल्या गावठी कट्ट्यातून त्यांच्यावर गोळी झाडली. ही गोळी त्यांच्या खांद्याला लागली. यामध्ये त्या किरकोळ जखमी झाल्या. या घटनेनंतर गाडीतील प्रवाशांनी सुमेधला चांगला चोप दिला. त्यानंतर सुमेधला कासारवडोली पोलिसांच्या हवाली करण्यात आलं. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत, पण चेकबुक नाहीये. चिंग्याची कारणं थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बरं का. पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बास, कारणं संपली. अरे पण उठा, फोन कर, ट्रान्झॅक्ट. ट्रान्झॅक्ट? तुला पण माहितीये ट्रान्झॅक्ट? Transact, zap.
ठाणे पोलिसांनी हाय प्रोफाईल गुन्हेगारांच्या रॅकेटचं कंबरडं मोडलंय. भाईंदरचं कॉल सेंटर प्रकरण असो, कोट्यवधी रुपयांचं चेकमेट प्रकरण असो की ममता कुलकर्णी विकी गोस्वामीचं ड्रग रॅकेट प्रकरण, चेन स्नॅचिंग असो की सैन्य दलातील पेपरफुटी, हे गुन्हे उघडकीस आणणाऱ्या ठाणे पोलिसांची दखल अमेरिकन तपास यंत्रणा डीएनंही घेतलीय. केवळ हाय प्रोफाईलच नव्हे तर स्थानिक गुंड आणि दादा यांचीही यापुढे कंबरडं मोडणार असल्याचा इशारा ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिलाय. चेन स्नॅचिंगच्या प्रकरणात तर ठाणे पोलीस या गुन्हेगारांच्या मागे हात धुवून लागले. त्यामुळे केवळ ठाण्यातच नव्हे तर इथून पळ काढून अन्य राज्यात हे गुन्हे करणाऱ्यांनाही मोठा तडाखा बसलाय. पूर्वी एका महिन्यात 110 ते 120 इतक्या चेन स्नॅचिंगच्या तक्रारी यायच्या. आता हा क्राईम रेट फक्त 18 वर आलाय आणि पोलीस इन ऍक्शन असल्यानंच या गुन्हेगारांना चाप बसलाय. गुन्ह्याची उकल करण्यात मुंबई पोलिसांचा दबदबा होता, पण आता ठाणे पोलिसांचं नाव ऐकू येतं. नेमकं काय बदल केले? टीम तर तीच आहे. मुंबईशी स्पर्धा असण्याचं काहीच कारण नाही, पण एक नक्की सांगेन की आमची टीम मजबूत आणि सक्षम आहे. अत्यंत चांगले पोलीस अधिकारी ठाण्यात आहेत. त्यांचे मनोबलही उंचावलंय. धडक कारवाईत आम्ही विश्वास ठेवतो. अनेकदा कारवाई करताना पोलिसांवर आरोप होतात, पण चांगल्या अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे असलो. गेल्या 2 वर्षात आम्ही विविध क्षेत्रातील गुन्हेगारांचा पाठपुरावा केला. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. ही ऍक्शन सातत्यानं सुरूच आहे. आमच्यावर कुणाचंही प्रेशर नसतं आणि कुणीही आजपर्यंत कारवाई करू नका म्हणून फोनही केले नाहीत. गुन्ह्याचा छडा लावणं हाच आमचा मोटो आहे आणि कठोर कारवाईवर आम्ही विश्वास ठेवतो. कॉल सेंटर प्रकरण खूप वेगळं होतं, कारण ज्यांची लूट झाली ते परदेशात राहतात. मग आरोपींविरोधात आपण पुरावे कसे गोळा केले आणि असे खटले कोर्टात टिकवण्यासाठी आपण काय करता? आमच्या क्राईम ब्रांचचे एसीपी हातोटे हे अत्यंत सक्षम अधिकारी आहेत. त्यांना कायद्याचंही चांगलं ज्ञान आहे. हा गुन्ह्याचा तपास करताना सुरुवातीपासून कायदेशीर आणि तांत्रिक या दोन्ही क्षेत्रातील तज्ज्ञांची आम्ही मदत घेतली. छापेमारी करताना आम्ही या तज्ज्ञांना स्पॉटवर बोलवलं. जेवढा तांत्रिक पुरावा गोळा केला तो तज्ज्ञांच्या सल्ल्याने. तपास अत्यंत गुंतागुंतीचा होता. 80 जणांना आम्ही जागेवरच अटक केली. 630 जणांची चौकशी सुरू होती. ज्यांची लूट झाली ते तर परदेशात होते. आरोपींनी ते अडकणार नाहीत असं जाळं विणलं होतं, पण आम्ही ते तोडून मोडून टाकलं. या प्रकरणात आयटी कायद्याचा उपयोग केला आणि कोर्टामध्ये ही केस लढवण्यासाठी स्पेशल वकील नेमले. आमच्या क्राईम ब्रांचनं धडाकेबाज कारवाई करत जे फुलप्रूफ पुरावे गोळा केले आहेत, त्यामुळे या खटल्यातील आरोपींना नक्कीच शिक्षा होईल असं त्यांनी सांगितलं. विकी गोस्वामी आणि ममता कुलकर्णी यांची नावं तर आलीच, पण सगळ्यात मोठं नाव आहे ते आकाशा ब्रदर्स या 2 आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट चालवणाऱ्या गुन्हेगारांचं. अमेरिकन पोलिसांनी विकीसोबत आकाशा ब्रदर्सनाही अटक केली आहे. ठाणे पोलिसांनी केलेल्या कारवाईत आणि दाखल केलेल्या खटल्यात ते आरोपी आहेत. ठाणे पोलिसांच्या या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही ड्रगच्या धंद्याला पायबंद बसल्याची चर्चा आहे. अमेरिकेची तपास एजन्सी डीए हिला ठाणे पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे आणि दिलेल्या माहितीमुळे नक्कीच मदत झाली. डीएनंही ठाणे पोलिसांचं कौतुक केलंय. त्याचं सगळं श्रेय माझ्या सहकाऱ्यांचं आहे असंही त्यांनी सांगितलं. संघटित गुन्हेगारांविरुद्ध आम्ही कारवाई केली आणि त्यात यशस्वीही होतोय. सर्वसामान्य नागरिक सुरक्षित तर शहर सुरक्षित. त्यामुळे यापुढे जे स्थानिक दादा लोक आहेत ते आमच्या टार्गेटवर आहेत. सर्वसामान्यांना छळणारे, त्यांना धमक्या देणारे, त्यांना मारहाण करणारे, त्यांच्याकडून खंडणी वसूल करणारे जे दादा आहेत त्यांच्या भोवती ठाणे पोलिसांनी फास आवरलाय. प्रत्येक पोलीस ठाण्यात टॉप 20 दादांची लिस्ट तयार होईल आणि त्यांचं कंबरडं पुरतं मोडलं जाईल. दादागिरी फ्री एरिया हे माझं उद्दिष्ट आहे असंही ते पुढे म्हणाले. ठाण्याच्या खोपट परिसरातील लाईफलाईन रुग्णालयात मनोरुग्णानं रुग्ण अबिद मिर्झा याच्यावर कैचीनं हल्ला केला होता. दरम्यान एका आठवड्यानंतर मिर्झाचा मृत्यू झाला. शुक्रवारी मृतकाच्या नातेवाईकांनी मृतदेह लाईफलाईन रुग्णालयासमोर ठेवून हंगामा केला. रुग्णालयावरही कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली. नौपाडा पोलिसांनी मध्यस्थी केल्यानं अर्ध्या तासानंतर मृतकाच्या नातेवाईकांनी मृतदेह हलवला. 1 एप्रिल रोजी शनिवारी ठाण्याच्या खोपट परिसरातील लाईफलाईन या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या एका रुग्णानं अतिदक्षता विभागात असलेल्या रुग्ण अबिद मिर्झा याच्यावर मनोरुग्ण आरोपी किस्मत अली शेख यांना कैचीनं छातीवर हल्ला केला होता. अबिद मिर्झा याचा शुक्रवारी 1 आठवड्यानंतर मृत्यू झाला. दरम्यान त्याच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह हा रुग्णालयासमोर ठेवून हंगामा केला. घटनास्थळी नौपाडा पोलिसांनी येऊन मध्यस्थी केल्यानं अखेर हा पेच प्रसंग टळला. नौपाडा पोलिसांनी मात्र आरोपी किस्मत शेख याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केलाय. अधिक तपास पोलीस करत आहेत. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. नैराश्यावर मात करण्यासाठी फुलपाखरू उपक्रमात ठाणेकरांनी सहभागी होण्याचं महापौर मीनाक्षी शिंदे यांचं आवाहन.
रस्ता रुंदीकरणासाठी पालिकेची कारवाई, सेना नेत्याचा बंगला उद्ध्वस्त आणि लाईफलाईन रुग्णालयावर कारवाई करा, नातेवाईकाचा मृतदेह ठेवून हंगामा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्शनगर समोर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. आमचा ईमेल आयडी awazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.